मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याण कारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्या सागरं वंदे सन्मति सागरं वंदे धर्मसेन सागरं वंदे चंद्रप्रभो सागरं। दोन्ही हात वर करून जोरानं जय करा द्यायचा। जय लोक पंच परमेष्ठी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की बृहत गंधर्वलय महोत्सव की चारित्र चक्रवर्ती 20 सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की परम पूज्य आचार्य रत्न बाहुबली जी महामुनि राज की शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य रत्न श्री धर्मसेन जी महामुनि राज की 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की जय हो। जय ब्रह्मजी युवा सम्राट क्रांति रत्न प्रवचन केसरी जिनवाणी कंठभूषण आचार्य भगवान चंद्र प्रभु सागर महामुनि राज की जय हो। समस्त आचार्य संघ की जय हो। जैन धर्म अनादि अनंत आहे। या जैन धर्माची सुरुवाती कुठून नाही आणि त्याचा अंतही कुठे नाही। जैन धर्म हा विश्वामध्ये एवढ्यासाठी परिपूर्ण धर्म मानला जातो। प्रत्येक धर्मामध्ये भगवंतांचे अवतार सांगितले, पण जैन धर्मामध्ये भगवंतांच्या आचरणाला स्वीकारणारा स्वतः भगवंत होतो असा निस्वार्थ आणि निपक्षपणे उपदेश या जैन धर्मामध्ये दिला। अन्य धर्मामध्ये भक्त भक्तच असतो, भगवान भगवानच असतो, पण जैन धर्मामध्ये आजचा भक्त हा भविष्यातला भगवान होतो अशी सिद्धता करून दाखवली। पण केवळ नाव घेतल्यानं कोणता भक्त भगवान बनत नाही, कोणता शिष्य भगवान बघत नाही, तर आचार्य भगवंत सांगतात चरण छूने से नहीं आचरण छूने से भगवत्ता प्राप्त होते। भगवंताचा चरण शिवल्यानं, चरण स्पर्श केल्यानं, गुरूंचा चरण स्पर्श केल्यानं कुणाला आजपर्यंत भगवत्तेची प्राप्ती झालेली नाही, तर भगवंतांच्या आणि गुरूंच्या आचरणाला स्पर्श केल्यानंतर, त्यांच्यासारखं आचरण केल्यानंतरच भगवत्तेची प्राप्ती होते असं आचार्य भगवंतांनी शास्त्रामध्ये सांगितले। आणि अशा परम पवित्र जैन धर्मामध्ये एक सर्वात सिद्ध असा सिद्धांत आहे, तो सिद्धांत म्हणजे कर्म सिद्धांत। जैसी करनी वैसी भरणी, तो कर्म विश्वातील एवढा प्रामाणिक व्यवस्था असणारी कर्म व्यवस्था आहे,
तो कोणताही व्यक्ती बघत नाही, व्यक्तीची गाडी बघत नाही, व्यक्तीचं नाव बघत नाही, व्यक्तीचं पद बघत नाही, व्यक्तीची संपत्ती बघत नाही, व्यक्तीची विद्वत्ता बघत नाही, व्यक्तीची असणारी प्रसिद्धी बघत नाही. तो कर्म सिद्धांत फक्त व्यक्तीचे भाव, परिणाम आणि त्या परिणामाच्या मागे असणारा अभिप्राय एवढाच डोळ्यासमोर ठेवतो आणि तो त्या पद्धतीने त्याला कर्म बंद करत असतो. आज ज्या भगवंतांच्या पूजेची आराधना तुम्ही आम्ही करत आहोत, शिरदवाड या ठिकाणी धर्मनगरीमध्ये मनोज्ञ आणि उत्तुंग अशा श्वेत पाषाणातील पार्श्वनाथ भगवंतांची प्रतिमा आपण अत्यंत भक्तीने त्याची पूजा रोज करतो, रोज दर्शन घेतो. त्या भगवंतांच्या भक्तीपोटी आणि त्या भगवंतांना स्थापन विराजमान करून ज्या पूर्वजांनी आमच्यावर महान उपकार केले, कारण धन मिळवणारी व्यवस्था अनेक लोक करू शकतात, पण धर्म मिळवणारी व्यवस्था करून जाणारे महापुरुष असतात. ते आपले पूर्वज आहेत, लक्षात ठेवा. पूर्वजांनी आज तुमची आमची सगळी सुबलता आहे, आर्थिक सुबलता आहे, शारीरिक सुबलता आहे. त्या ठिकाणी आज अनेक तंत्र यंत्र निर्माण झाले. आम्ही लगेच एखादी वस्तू तुमच्या मंदिरातली जी काळ्या पाषाणात बांधलेले सुंदर असं मंदिर, शास्त्रोक्त मंदिर, आगमोक्त मंदिर, जे 3 खंडामध्ये मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिरात जी रचना केलेली दगड आहे, ती दगड आज तुम्हाला मंदिर जर करायचं झालं तर आज तुमच्याकडे क्रेन आहे, आज JCB आहे, सगळ्या व्यवस्था आहेत. पण ज्यावेळी तुमच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधलं, त्यावेळेला बांधत असताना ना क्रेन नव्हती, ना JCB नव्हती. एक तर लोकांनी आपल्या बाहुबलावर, आपल्या या खांद्यावरनी दगड घेऊन, पाषाण घेऊन हे मंदिर बांधलं, किंवा जास्तीत जास्त चिनवेल कप्पी तळे असू शकेल, त्याच्या माध्यमातून मंदिर बांधलं. पण त्या लोकांना कधीही वाटलं नाही स्वतःचं नाव कुठेतरी लिहावं आणि स्वतःचं गुणगान कुठेतरी गावं, कधीही वाटलं नाही. पण आज आपण सोप्या पद्धतीने, अत्यंत सरळ पद्धतीनं भगवंताचं मंदिर अथवा आपण एखाद्या धर्माचं काम करतो आणि नावासाठी, प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी भांडत असतो. लक्षात, आज तुमचं मंदिर बांधणारा एकही व्यक्ती इथं जिवंत नाही. त्या व्यक्तीला मी बघितलो नाही, पण तरी सुद्धा त्या व्यक्तींचं कार्य माझ्यासारख्या साधूंच्या हृदयात अत्यंत कोरलेलं आहे. कारण जर ते मंदिर बांधले नसते तर 2011ला मी विधानात आलो नसतो, मी विधानात आलो नसतो तर 2011ला चातुर्मास माझा झाला नसता, 2011ला माझा चातुर्मास झाला नसता तर मला अभय बाप्पा, अशोक बाप्पा सारखे वडील आणि सचिन दादा सारखे तुमच्या वीर सेवा दलातले अनेक माझे मित्र मला भेटले नसते, आणि चंदन बालांच्या सारख्या मुली माझ्या सेवा केल्या नसत्या, आणि तुमच्या महिला मंडळाच्या महिलांनी जे मला अन्न घालून, जी माझ्या रत्नत्रयाची साधना करण्यासाठी माझ्या जी शक्ती निर्माण केली, त्या शक्तीमध्ये शिरदवाड या धर्मनगरीचा खारीचा नव्हे तर सिंहाचा, मोलाचा वाटा आज मी आचार्य होण्यामध्ये आणि या कार्यामध्ये आहे. जरूर तुम्ही आज ही सगळी व्यवस्था करणार, पण तुम्ही माझ्यापर्यंत आणि मी तुमच्यापर्यंत येण्याचं एकमेव साधन काय असेल तर पार्श्वनाथ भगवंतांचं मंदिर आहे. म्हणून जे काम निस्वार्थ, निपक्षपाती, निरपेक्ष भावनेने करतात ते व्यक्ती तर मरून जातात, पण त्यांचं नाव आणि त्यांचं काम या विश्वामध्ये सुरक्षित. रामायण म्हणलं तर 2 नावं अत्यंत प्रामाणिकपणे लक्षात येतात, एक राम आणि एक रावण.
जर आम्ही महाभारत जर दुखीस डोळ्यासमोर आणलो तर दोन नावं आमच्या समोर येतात, एक कृष्ण आणि एक कंस, किंवा एक कौरव आणि एक पांडव. कृष्णाचं नाव कशासाठी प्रसिद्ध होतं आणि कंसाचं नाव कशासाठी प्रसिद्ध होतं, कौरवांचं नाव कशासाठी प्रसिद्ध होतं, पांडवांचं नाव कशासाठी प्रसिद्ध होतं, रामाचं नाव कशासाठी प्रसिद्ध होतं आणि रावणाचं नाव कशासाठी प्रसिद्ध होतं, हे मी तुम्हाला सांगणे एवढं तुम्ही लहान आणि अडाणी नाही. आम्हाला विचार करायचा आहे आमचं नाव कोणत्या लिस्ट मध्ये लागलं पाहिजे, रामाच्या यादीत काय रावणाच्या यादीत, पांडवांच्या यादीत काय कौरवांच्या यादीत, कृष्णाच्या यादीत काय कंसाच्या यादीत. ज्यांनी धर्म अंतरंगातनं केला ते सगळे पांडव, कृष्ण आणि रामाच्या यादीमध्ये बसतात. ज्यांनी अधर्माचं काम केलं, धर्माला अडथळा आणण्याचं काम केलं, त्यांची नावं कौरव, रावण आणि कंसाच्या यादीत नाव बसतात. माझं ते माझं, तुझं पण माझं. ऐका लागलाय, बुद्धी उघडी ठेवू नये का? माझं ते माझं, तुझं पण माझं म्हणणारे कौरवांचे वंशज असतात. माझं ते माझं, तुझं ते तुझं म्हणणारे पांडवांचे वंशज असतात. तुझं ते तुझं, माझं पण तुझं म्हणणारे प्रभू रामचंद्रांचे वंशज असतात. और ना कुछ तेरा ना कुछ मेरा, हे तो सब पाप का जमेला म्हणणारे भगवान महावीरांचे वंशज असतात. आपण नेमकं कुणाचे वंशज व्हायचं आहे याचा विचार आज तरुण मुलींनी आणि तरुण मुलांनी केला पाहिजे. पाण्यामुळेच चिखल होतं आणि चिखल धुण्यासाठी पाण्याचाच वापर केला जातो. सगळ्यात बृहत पाप मिळवण्याचं वय सुद्धा तारुण्य आहे आणि सगळ्यात बृहत पुण्य मिळवायचं सुद्धा वय तारुण्य आहे. ही तारुण्याची वेळ तुमच्या जवळ आली, आमच्या जवळ आहे. या तारुण्याच्या वेळेमध्ये बृहत म्हणजे मोठं पुण्य मिळवायचं काय मोठं पाप मिळवायचं. पुण्य मिळवून स्वर्गात जायचं काय पाप मिळवून नरकात जायचं. या विषयाचं चिंतन करण्यासाठी मी तुमच्या समोर बसलोय. ते तुमच्या भगवान पार्श्वनाथांचं चिंतन करायचं. ज्या पार्श्वनाथांच्या मुळे तुम्ही मंदिर ज्यांच्यामुळे बांधलं गेलं, त्या पूर्वजांच्यामुळे निदान आम्ही जैन आहोत एवढी तरी जाणीव तुम्हाला आणि मला राहिलेली आहे. त्या पार्श्वनाथ भगवंतांचं विचार आपल्याला बघायचे. चतुर्थ कालामध्ये पोदनपूर राज्यात अरविंद नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यामध्ये अनेक मंत्री होते, पण त्या अरविंद राजाचा एक मंत्री होता. त्या मंत्र्यांना दोन मुलं होती. ऐकायला का झोपायला आहे? आज झोपला तर आयुष्यात तुम्हाला जाग करायला येऊ शकणार नाही. त्याला दोन मुलं होती. मोठा होता त्याचं नाव कमट होतं, लहान होता त्याचं नाव मरुभ. आणि तो कमट अत्यंत दुराचारी होता आणि मरुभ होती अत्यंत सदाचारी होता. जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी भविष्यातली गती. आम्ही ज्यांच्या संगतीत राहतो त्यांच्यासारखे विचार आमचे होतात आणि आमचे विचार जसे होतात तशी आमची कृती होते आणि कृती जशी होते तसं भविष्यातला आपला गतीचा बंध म्हणजे आपल्याला अवस्था मिळते. म्हणून आम्हाला जर भविष्याची आमची अवस्था नीट करायची असेल तर वर्तमान मधली संगती आमची योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. कमट दुराचारी होता कारण त्याची संगती तशी होती आणि मरुभ होती सदाचारी होता कारण तो चांगल्या लोकांच्या संगतीत राहत होता. कमट क्रोधी होता, मरुभ होती शांत होता. एक वेळ अशी आली की अरविंद राजाला
युद्धासाठी जावं लागलं आणि युद्धासाठी जात असताना बघा मरुभूतीला सुद्धा अरविंद राजा सोबत घेऊन गेला, कारण मरुभूतीकडे चांगले विचार होते. मरुभूती लहान असून त्याचा विवाह झालेला होता, कमट ज्येष्ठ असून त्याचा विवाह झालेला नव्हता, कारण त्याच्या व्यवहारामुळं त्याला मुलीच कोण देत नव्हत्या. शिरदवाडवाल्यांनो, तुम्हाला वाटतंय आजच ही अवस्था अशी आहे, आजच परिस्थिती अशी नाही, ही परिस्थिती चतुर्थ काळात पण अशीच होती. आज ही जी मुलं गरीब आहेत, शिकलेत, स्वतःच्या आप कमाईवर मोठे झालेत, निर्व्यसनी आहेत, साधू संतांच्या संगतीत आहेत, अशा गरीब लोकांचे आज सुद्धा विवाह होतात. विवाह न होण्याला कारणीभूत फक्त समाजातली व्यवस्था नव्हे, तर आपली सुद्धा अवस्था महत्वाची. म्हणून भविष्यातील दशा जर योग्य व्हावी असत असेल, तर वर्तमान मध्ये आमची दिशा योग्य असणं गरजेचं. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत चौकात बसणार, आम्ही रांगोळी काढत तोंडात चौकात रोज वेगवेगळ्या विजयांची रांगोळी, वेगवेगळी डिझाईनची रांगोळी काढत बसणार. काय आपलं देणं नाही घेणं नाही, कुणाच्या तर मिरवणूक जाऊन कुणाच्या तर नाचत बसणार. प्रामाणिकपणे इथल्या मुलांनो, सगळ्यांनो विचार करा, मी जसं वागतोय तसं वागणाऱ्या मुलाला माझी बहीण मी लग्न करून दिलो असतो का? एवढा विचार ज्या दिवशी तुमच्या मनात येईल, त्या दिवशी तुम्हाला सांगण्याची कुणाची गरज नाही. तुम्ही तुमच्या पायावर स्वतः उभं झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्ही आमच्यापासून सुरुवात करू. त्या कमताचं सुद्धा लग्न झालेलं नव्हतं, पण मरुभूती एवढा चांगला होता, राजा युद्धाला जाताना मरुभूतीला घेऊन गेला सल्ला घेण्यासाठी. आज आम्ही सुद्धा विहार संपूर्ण भारतभर करत असताना अनेक तरुण मुलं माझ्या बरोबर विहार करतात. तरुण मुलंही शक्तिशाली असतात, पण ज्या ग्रुप मध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये वयोवृद्ध लोक असत नाही, त्या ग्रुपची व्यवस्था फार सुरक्षित असत. ज्या घरामध्ये वयोवृद्ध लोकांना मान सन्मान आणि त्यांच्या शब्दाला आदर नसतो, त्या घरात कधी शिस्त अनुशासन असत नाही. आणि ज्या घरात लहान मुलं नसतात, त्या घरात कधी आनंदी वातावरण असत नाही. म्हणून मी सुद्धा विहार करत असताना प्रत्येक गावामध्ये एक 2-4 वयोवृद्ध लोक आम्ही सांभाळून ठेवलेले आहेत, म्हणजे आम्ही त्यांच्यावर आस्था श्रद्धा आमची आहे. म्हणून प्रत्येक गावातली वयोवृद्ध लोक आमच्या विहारामध्ये 4-4, 3-3 वयोवृद्ध लोक 15-15, 20-20 दिवस विहारात येतात आणि काम पण करतात आणि सगळ्या मुलांच्यावर मार्गदर्शन पण करतात. म्हणून विहार काळात अजूनपर्यंत कधीही दुर्घटना चंद्रभूष सागर महाराजांच्या विहारात घडली नाही. याचं कारण त्याला वयोवृद्ध लोक आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शिरदवाडचा सुद्धा सिंहाचा मोलाचा वाटा आहे. कारण प्रत्येक विहारामध्ये अशोक बाप्पा, सचिन दादा, अभय बाप्पा हे लोक आमच्यावर असतात. आता इथून पुढच्या विहारात पुढची लोक असावीत असं वाटतंय. अशोकांना, लक्ष्मण दादा, डॉक्टर साहेब, तुम्ही लोक असावेत असं वाटतंय. सागर बरगाल्यांचं काय घरात आता अडकले कुणास ठाऊक. मुलगीचं लग्न झालं, नातू आहे, सोन्यासारखी बायको आहे, रत्नासारखी सून आहे, मोतीसारखा जावाई आहे.
सगळं व्यवस्थित चाललंय धर्माच्या कृपेनं. आता माझं मत आहे सागरदा, शिखरजीच्या विहारात दोघं जण नवरा बायको माझ्याबरोबर तुम्ही यावं, आमची सेवा करावी. एक चांगली चांगली भाकरी, तेवढंच वाटीवर झुणका चांगलं चांगलं करून खाऊ घाले. तुम्ही माझं कमंडल घेऊन तेवढंच जेवढं जमल तेवढं चालत आला तर लक्षात ठेवा, वयोवृद्ध लोक संघात असणं अत्यंत गरजेचं आहे. 2011 पासून लक्ष्मण दादा म्हणतात मी आहेच तुमच्या बरोबर. हाय म्हणतात एवढं खरं, खरं कधी असतो कुणास. म्हणून माझी इच्छा आहे आता की आता चिनू ही सगळी तरुण मुलं ह्या पूजेच्या निमित्तानं, आम्ही गेल्या वेळी पूजा केली लहान होती, आता ही मुलं मोठी झाले. वीर सेवादलांनी शिराद्वारच्या प्रत्येक तरुण मुलांनी साधू संतांचा संगतीत राहायला पाहिजे. आणि आता संजू दादा चौरे बस बिक्रीतल्या आता केकचा वास घ्यायचं बंद करायचं आहे. आता महाराजांच्यावर राहायचं आणि आपल्या धर्माचा सुगंध घेऊन आपल्या धर्माची प्रभावना, साधू संतांची प्रभावना, गुरूंची सेवा आणि आपल्या जीवनाचा सार्थकी करून घेण्यासाठी आता साधूंच्या संगतीत येणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या संघाच्या सेवेमध्ये या शिरदवाडचा फार मोठा मोलाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून मी तुमच्यात पूजेला आलो, नाहीतर असा तसा मी तुमच्या पूजेत येणारा साधू नव्हे. यायला पाहिजे लोकांनी, हे करायला पाहिजे. पण एक कमताला कधी कळलंच नाही, मरुभूतीला कळलं आणि तो चांगल्या संगतीत राहिला. म्हणून अरविंद राजा ज्यावेळी युद्धासाठी त्याला घेऊन गेला त्यावेळेला तो कमट इतका उपद्रव त्या नगरामध्ये करू लागला. उपद्रव करूपर्यंत ठीक आहे, विनाश काले विपरीत बुद्धी. थोरला भाऊ वडला समान असतो, धाकटा भाऊ मुला समान असतो. ही भारतीय संस्कृती आहे. थोरल्या भावाची बायको आई समान असते, लहान भावाची बायको मुलगी समान असते. हे कमटाने विसरलं. शिरदवाडवाल्यांनो, रामानं ज्यावेळेला सीतेला पळवून नेलं रावणाच्या तावडीतून, बरोबर आहे की नाही? होय म्हणतात बघा. नंदी बैलांनो, रावणाला रामाची सीता पळवून नेली. त्या सीता एक एक आभूषण टाकत होती त्या विमानातून. लक्ष्मण राम पुढे गेले. सीतेला रामानं विचारला, रामाला पहिला बिंदिया चमकेगी डोक्यात घालते, ते घावलं. राम म्हणतोय हे लक्ष्मण, ही बिंदिया सीतेची आहे काय? लक्ष्मण म्हणतोय दादा मला माहित नाही. आणि जरा पुढे जातो, कानातले कुंडल घालतात. राम म्हणतोय हे लक्ष्मण, हे कुंडल सीतेचे आहेत काय? लक्ष देऊन ऐका उपाध्यक्ष, हा कानातले कुंडल सीतेचे आहेत का? ते तो लक्ष्मण म्हणतोय दादा मला माहित नाही. आणि जरा पुढे जातोय, गळ्यातला हार घालतोय. राम म्हणतोय दादा ही राम म्हणतोय लक्ष्मण हे गळ्यातले हार सीतेचा आहे का? लक्ष्मण म्हणतोय दादा मला माहित नाही. असं करत करत पुढे जातोय आणि पायातलं पैंजण जुडवी दिसतंय. जुडवी दिसल्यावर राम विचारायच्या अगोदरच लक्ष्मण म्हणतोय दादा ही जुडवी सीता मातीची आहे. राम म्हणतोय तुला बिंदिया विचारलो, कुंडल विचारलो, हार विचारलो, बाजूबंद विचारलो, कंबरपट्टा विचारलो, एकही आभूषण तू मला माहित नाही म्हणलास आणि जुडवीच सीतेची आहे हे तुला कसं कळलं? त्यावेळी लक्ष्मण म्हणतो हे दादा मी आजपर्यंत सीता मातेच्या कधी चेहऱ्याकडे बघितलो नाही, पण रोज उठल्यानंतर सीता मातेच्या पाया पडत होतो त्यावेळी तिच्या जोडव्या एवढ्या मला दिसत होत्या. ही भारतीय संस्कृती मुलांनो, ही भारतीय संस्कृती आहे मुलींनो.
थोरल्या भावाची बायको माते समान असते, लहान भावाची बायको पुत्री समान असते. पण हे सदाचारी लोकांना माहित असतं, दुराचारी लोकांना माहित नसतं. आणि त्यावेळेला तो कमट आपल्या स्वतःच्या धाकट्या भावाच्या पत्नीवरच मोहित झाला. त्याच्या मनामध्ये दुराचार आलं. चेतन, हत्ती लवकर आला पाहिजे. हा, मग त्या कमटाच्या मनामध्ये स्वतःच्या लहान बहिणीबद्दल, लहान भावाच्या पत्नीबद्दल वाईट भाव आले. आणि ते वाईट भाव त्याला जागृत झाले आणि तो अस्वस्थ झाला. ऐकायला लागलाय शिरदवाडच्या तरुण मुलांनो, अस्वस्थ झाला. कुठे गेला चिनू? कुठे गायब झाला वाटलं. आहे काय? हात वर कर बघा, कुठं असतील तर. नाही, बोलवून घ्या सगळ्यांना. अस्वस्थ झाला आणि मित्रांच्या सोबत बसला. मित्र त्याच्या चेहऱ्याकडे बघितले आणि अस्वस्थतेचं कारण विचारलं. दुराचारी लोक निर्लज्ज असतात. दुराचारी लोकांना काही कळत नसतं. तो दुराचारी इतका कमट दुराचारी होता. तो मित्रांना म्हणला, माझ्या लहान भावाच्या बायकोवर मी मोहित झालोय आणि तिला जोपर्यंत मी मिळवणार नाही तोपर्यंत माझा जीव शांत बसणार नाही. ते मित्र एकदा दोनदा सांगितले, अरे तू किती मोठा दुराचार करायला लागलायस. तर तो म्हणतो, नाही, मला ती पाहिजे आणि तुम्ही माझे खरे मित्र असाल तर तुम्ही मला तिला मिळवून द्या. मित्रांनो, शिरदवाडच्या मुलांनो, शिरदवाडच्या माझ्या युवकांनो, भारताच्या भावी भविष्यानो आणि जैन धर्माच्या भावी आधारस्तंभांनो, कान उघडे ठेवून ऐका. गम के समय रम पिलाने वाला सच्चा यार नहीं होता, अपितु गम को पिलाने को जो सिखाता है वो सच्चा यार होता है. दुःखाच्या वेळेला, संकटाच्या वेळेला, व्यसनाच्या आहारी घेऊन जाणारा मित्र नसतो, तर त्या दुःखाला पचवण्याची ताकद निर्माण करण्याचं मार्गदर्शन करणारा खरा मित्र त्या ठिकाणी असतो. लक्षात. ते मित्र कमटाच्या विचाराला भाळून गेले आणि इतकं भाळून गेले की त्यांना आम्ही काय करतोय हेच कळना. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं बुद्धीचा आला आशीर्वाद, बस वेगवेगळ्या विचारांनी भुलून त्या मैत्रीण, त्या मरुभूतीच्या बायकोला कसं तर करून कमटापाशी आणून जोडून दिलं. कमटानं तिच्यावर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसानं, काही काळानंतर युद्धावरून अरविंद राजा, मरुभूती दोघेही आले. घडलेली घटना मरुभूतीला आणि अरविंद राजाला कळली आणि अत्यंत लज्जास्पद ह्या कृत्याला अरविंद राजा सहन करू शकला नाही. आणि अरविंद राजानं त्या कमटाला निष्कासित, गावातून निष्कासित केलं. सज्जन माणसं चूक स्वीकारतात आणि धर्माला शरण येतात. दुर्जन माणसं चूक न स्वीकारता अहंकार आणि हट्ट करतात आणि धर्मापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. पण बंधूंनो, आपला धर्म एवढा कमी नहीं. लक्षात. हमारा धर्म निरमा पाउडर नहीं, पहले इस्तेमाल करो और फिर विश्वास करो. हमारा धर्म तो LIC जैसा है, जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. तो आमचा जैन धर्म आहे. तो ह्या भावातच नव्हे, पुढल्या भावात सुद्धा आमच्या उपयोगाला येतो. अरविंद राजाला कळलं, त्याने कमटाला बोलवून नगरातून निष्कासित केलं. पण मी माझ्या लहान भावाच्या बायकोवर अत्याचार केलोय, अनाचार केलोय, म्हणून मला निष्कासित केलं.
असं तो न समजता मरुभूतीनं तक्रार केला, भावानं माझ्या तक्रार केला म्हणून मला निष्कासित केलं असं गैरसमजूत करून भावावरच तो द्वेषभाव आणि ईर्ष्याभाव निर्माण होतो. नुसता देवी देवतांना पूजा करायचं सोडलो, पाण्याचा अभिषेक केलो, दुधाचा अभिषेक केलो, लवंग टाकलो, फुलं टाकलो म्हणजे मी सम्यक दृष्टी होत नाही, मी आर्ष परंपरेचा पालक होत नाही, तर कर्म सिद्धांताला जाणून घेऊन शत्रूला सुद्धा मित्र समजून क्षमाभाव धारण करणं हे सम्यक दृष्टीचं पहिलं लक्षण. आचार्य भगवंत विद्यासागर महाराज सांगतात, शत्रूला सुद्धा मित्र समजणं ही धर्माची सुरुवात आहे आणि शत्रुताच संपणं हे धर्माचा शेवट म्हणजे भगवंत बनण्याचा अधिकार. म्हणून त्या मरुभूतीचा काही संबंध नसताना कमठानं संगतीचा आणि विचाराचा कुविचाराचा प्रभावामुळे स्वतःच्या भावाला दोषी ठरवला आणि त्या भावाबद्दल मनामध्ये तिरस्कार निर्माण केला. जंगलामध्ये गेला आणि तापसी, तापसी म्हणजे मिथ्या तप करणारा, कुतप करणारा, जटाधारी असं वाईट तप करणारा व्यक्ती तो साधू बनला, पंचाग्नी तप करू लागला. पण आचार्य भगवंत सांगतात, जे सम्यक दृष्टी जीव अथवा साधू आत्म्याच्या स्वरूपाला आणि स्वभावाला न जाणता पंचाग्नी तप करतात, ते केवळ शून्य लिवल्यागत आहे, अंक न लिहिता. 50 शून्य लिवला तरी त्याची किंमत शून्यच असते, पण 1 अंक लिहून 1 जरी शून्य लिहिला तर त्याची किंमत 10 तरी असते. तसं परिणामाची विशुद्धी आणि सम्यक्त्वाच्या प्रभावामध्ये थोडे तपस्या करणं सुद्धा भगवान बनण्याला निमित्त ठरतं. पण आत्म्याचं आणि भगवंतेचं स्वरूप न समजता केवळ बहिरंग साधना केल्यामुळं स्वर्ग मिळेल पण मोक्षाची प्राप्ती कधी होत नाही. मरुभूतीला अत्यंत दुःख होतं, मरुभूतीला अत्यंत दुःख होतं. तो अरविंद राजापाशी जातो आणि भावाला क्षमा करण्यासाठी निवेदन करतो. ऐका लागलाय शिरदवडवाले, किरणजी तटमुटे ऐकालाय, महिला मंडळ ऐकालाय. ज्या पार्श्वनाथांची पूजा करायला ना तुम्ही मूर्तीची पूजा करायला, दगडाची पूजा करायला लागलाय, भगवंतांची पूजा करायला नाही. भगवंतांची पूजा जर तुम्ही आणि मी केलो असतो तर स्वतःच्या बायकोवर अत्याचार करणाऱ्या भावाला क्षमा करा म्हणून हात जोडणारा मरुभूती कुणीकडं, आणि रात्रंदिवस कष्ट करून आई बाप मरून गेले, त्यांच्या संपत्तीसाठी 1 गुंठा जागेसाठी, 10 गुंठे शेतासाठी आणि एखाद्या दुसऱ्या तोळ्याच्या दागिन्यासाठी कोर्टात जाणारे तुम्ही आम्ही कसले पार्श्वनाथांचे भक्त आहे? क्षमा आमच्याकडे. जर आमच्यात मरुभूतीचे पार्श्वनाथांचे गुण असते तर आम्ही कधी भावाच्या विरोधात कोर्टात गेलो नसतो. आमच्यामध्ये पार्श्वनाथाचे मरुभूतीचे गुण असते तर अर्धा तोळा 1 तोळ्या सोन्यासाठी आम्ही कधी आपल्या जावेबद्दल मग लहान असू दे किंवा मोठी असू दे आम्ही त्यांच्यावर भांडत बसलो नसतो. आज पेपरला आले बघा, थोरला भाऊ वडिलाच्या आणि कुठं माझ्या इथंच तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात हिंगणगाव कुंभोजपाशी शेताच्या वाटणीसाठी थोरला मुलगा जन्म देणाऱ्या बापाच्या आणि धाकट्या भावाच्या डोकीत कुऱ्हाड घालून त्यांना दोघांना जागेवर खलास मारला. त्या मूर्खाला एवढी अक्कल नाही, जर माझा बाप मला जन्माला गाठला नसता तर मी कुणासाठी कुठल्या संपत्तीसाठी बनलो असतो.
आम्ही जर मरुभूतीचे पार्श्वनाथांचे खरे अनुयायी असेल तर आम्हाला आमच्या भावाबद्दल वाईट विचार करून चालणार, आम्हाला घरगुती जीवनामध्ये वादविवाद करून चालणार नाही। आम्ही पार्श्वनाथांचे खरे अनुयायी असेल तर कुठं मिरवणुकीसाठी, कुठं डिजिटल साठी, कुठं मला नाचायला मिळालं नाही, मला तुला नाचायला मिळालं नाही, मला 10 मिनिटं कमी नाचायला मिळालं, मला 10 मिनिटं जास्त नाचायला मिळालं, याचं अहंकार दुःख न करता भगवंतांची भक्ती अंतरंगात आम्ही केलो असतो। गये सो गये, रहे सो सुधारो। मरुभूती जातो आणि पार्श्वनाथ अरविंद राजा पुढे जातो आणि माफी मागतो आणि तो म्हणतो असू दे, माझाच भाऊ आहे, माझ्या बायकोशी चुकीचं जरी वागला तरी तो माझा भाऊ आहे, माझा अनुयायी आहे, माझा थोरला भाऊ आहे, त्याला माफ करा आणि परत त्याला नगरामध्ये येण्याची तुम्ही संधी द्या। किती मोठं हृदय आहे, किती विशाल हृदय आहे। त्या पार्श्वनाथांची पूजा आम्ही करायला लागलोय, त्या मरुभूतीची आम्ही पूजा करायला लागलोय। आमच्या हृदयामध्ये किती क्षमाभाव असला पाहिजे, त्यांच्या आपल्या हृदयामध्ये किती उज्ज्वल परिणाम असले पाहिजे। आणि त्यावेळेला अरविंद राजा मरुभूतीची दया करुणा बघतो आणि अरविंद राजा मरुभूतीला सांगतो जा आणि तुझ्या भावाला तू परत घेऊन ये। मरुभूती आपल्या भावाच्या शोधासाठी जंगलात जातो आणि त्याला भाऊ मिळतो का, मिळाला तर त्याच्या दोघांचा काय संवाद होतो का, संवाद झाला तर तो चांगला होतो काय चुकीचा होतो ते उद्याच्या सत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। वेळेचं महत्व मला फार आहे। कट्ट्याप्पा ने बाहुबली को क्यों मारा, दुसऱ्या भागामध्ये तसं मरुभूती अरविंद के पास जाकर क्या किया हे उद्याच्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायचं आहे। कारण मीच 7:15 पर्यंत तुम्हाला जेवायला परवानगी देऊन मीच जर 7 वाजता कार्यक्रम सोडलो तर तुमच्यावरचा तो अन्याय होईल। म्हणून या ठिकाणी आपल्याला मरुभूतीचा विचार आज ऐकलो। हाच मरुभूती 10व्या भावात पार्श्वनाथ भगवान झाले। जर आम्हाला 10व्या भागात पार्श्वनाथ भगवान व्हायचं असेल तर वर्तमान मध्ये मरुभूती होण्याचा पुरुषार्थ प्रयत्न आपण केला पाहिजे। आणि नक्कीच शिरदवाड मधील सर्व श्रावक श्राविका, तरुण माझे मित्र युवक आणि माझ्या भगिनी चंदनवालाच्या मुली नक्कीच या 5-6 दिवसात पार्श्वनाथ भगवंतांचा इतिहास वाचून नक्कीच मरुभूती होतील असा विश्वास ठेवतो। भगवंतांनी त्यांना तो पुरुषार्थ धाडस द्यावं एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो। नामदो सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा। परम पूज्य आचार्य भगवान चंद्र प्रभु सागर महामुनि राज की